17 फॅमिलीज आपल्या इथे आलेल्या होत्या. त्यांच्यासोबत आम्ही दिवाळी साजरी केली. त्यांना वेगवेगळे आम्ही गिफ्ट्स त्यांना दिले. त्यांना म्हणजे पैशाची आवश्यकता असं नाही, पण एक कुठेतरी माणूस आपल्या घरचा गेल्यावरती पण आपल्या फॅमिलीला रेकग्निशन मिळतं. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रिय संवाद कट्ट्यावर आजचे आपले स्पीकर गेस्ट आहेत की जे मनानं संवेदनशील आहेत. ते व्यावसायिक तर आहेत, उद्योजकही आहेत आणि उत्तम रत्नपारखी म्हणून अख्ख्या खानदेशभरामध्ये त्यांची ओळख आहे. मित्रांनो, जोशी बंधू ज्वेलर्सचे त्या सुप्रसिद्ध प्रतिष्ठित घराण्याचे ते वारसदार आहे आणि वसा अत्यंत निष्ठेने ते हा व्यावसायिक जो वसा आहे तो परंपरेने ते निभावत आहेत, चालवत आहेत. समर्थपणे त्यांची वाटचाल चाललेली. पण हे करत असताना सुद्धा सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे ते विविध सामाजिक संस्थांशी, विविध सामाजिक प्रतिष्ठानांशी जुळले गेलेले आहेत. कारण मुळातच त्यांचा स्थायीभाव हा सेवेचा आहे. म्हणून असे श्रीयुत रोटेरियन विनीतजी जोशी हे आजच्या आपल्या संवाद कट्ट्याचे पाहुणे आहेत. नमस्कार विनीतजी. मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आमचं आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आजचा आपल्या गप्पांचा आणि या एपिसोडचा जो क्रमांक आहे तो 197 आहे. लक्षात घ्या, 197 आणि टॉपिक आहे चौथ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या निमित्तानं. म्हणजे ह्या अगोदरचे 3 फेस्टिवल्स जळगावमध्ये संपन्न झालेत आणि अत्यंत यशस्वी झालेले आहेत. आणि जे नवीन हौशी चित्रकर्मी असतात आणि जुने जाणतेही असतात ते या अशा शॉर्ट फिल्म लघुकथा लघुपट महोत्सवाची वाट पाहत असतात. मित्रांनो, तर देवगिरी चित्रसाधनेचे सहसंघटक असलेले रोटेरियन विनीतजी जोशी हे एकूणच तो पट जो आहे आठवणींचा तो आपल्या सगळ्या रसिक मित्रांच्या समोर उलगडणार आहेत. आणि काय स्वरूप असणार आहे ह्या चौथ्या ह्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं, अत्यंत भव्य दिव्य आगळं वेगळं असं हे स्वरूप असणार आहे. वेल प्लॅन्ड, वेल ऑर्गनाइज्ड असं हे फेस्टिवल असणार आहे. खूप जाणकार निर्माते, कलावंत, दिग्गज असे सगळे दिग्दर्शक आपल्या भेटीला येणारे, त्यांच्याशी गप्पाचा योग आपल्या सगळ्या चित्रपट रसिकांनासुद्धा मिळणार आहेत आणि इथल्या चित्रकर्मींना पण मिळणार आहेत. तर आपलं पुनश्च स्वागत आहे. मला सांगा, मी मगाशी आपली ओळख करून देताना सांगितलं की वसा आणि वारसा आपण अतिशय समर्थपणे चालवत आहेत. तर काय नेमकं तुमच्या पार्श्वभूमी काय आहे ही थोडक्यात आपण जरूर सांगा. सर, मनापासून धन्यवाद मला इथे गेस्ट म्हणून बोलवलं. माझी 3री पिढी या मोत्यांच्या दागिन्यांच्या व्यवसायात आहे आणि रत्नाच्या व्यवसायात आहे. मी स्वतः रत्नशास्त्रतज्ञ आहे. मुंबई येथे शिक्षण घेतलेलं आहे. आजोबांनी 1951 साली हा सुरू केलेला व्यवसाय आणि त्याला वडिलांनी वाढवला. मग त्याच्यानंतर आता मी प्रयत्न करतो आहे त्याला वसा पुढे नेण्याचा. आणि जसा हा बिझनेसचा वसा आहे तसाच मला वाटतं कुठेतरी एक काय म्हणतो आपण त्याला सामाजिक कार्यक्रमाची एक वसा जो आहे, कुठेतरी एक जाण आमच्या आजोबांची, वडिलांची, इवन आईची ही जी काही शिकवण आहे ती हा पुढे नेण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यातनं पण नक्कीच करण्याचा प्रयत्न असतो. देवगिरी चित्रसाधना असेल, अजिंठा फिल्म असेल किंवा रोटरी असेल, ह्या माध्यमातून जिथून जिथून शक्य आहे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण करत असतो. छान. म्हणजे आपल्या जे चित्रपट रसिक आहेत, आपलं मराठी माणूस म्हटलं की नाटक आणि चित्रपट हा त्यांचा एका श्वास अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो आणि आवडीचा विषय असतो. ते छंद जोपासण्याचं सुद्धा काम आपल्या आपल्या परिमाणे अगदी मिडल क्लास असेल, लोअर मिडल क्लाससुद्धा असेल, यांना हे चित्रपट पाहणं आणि त्या संदर्भामध्ये सगळं त्याचं जी प्रोसेस आहे, मेकिंग प्रोसेस, ती ऐकून घ्यायला खूप आवडतं, नाही का. तर ह्या अगोदरचे 3 फेस्टिवल्स तुम्ही एक कार्यकर्ता भाव जपणारे पदाधिकारी आहात, सहसंघटक आहात. ही जी सगळी जर्नी आहे याच्यामध्ये सक्रिय योगदान असताना सुद्धा काय सांगाल की मागच्याच वर्षी झालेल्या 3ऱ्या
फेस्टिवलचं आणि आत्ता 7-8 तारखेला जे होतं आहे त्या फेस्टिवलमध्ये काय फरक आहे, काय वैशिष्ट्य आहे? हे आपलं 4थं वर्ष देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आहे. अच्छा. अजिंठा फिल्म सोसायटीतर्फे आपण दरवर्षी हा फेस्टिवल घेत असतो आणि केवळ फेस्टिवल न घेता वर्षभर वेगवेगळे उपक्रम आपण त्याच्या अंतर्गत घेत असतो. चित्रपट रसग्रहण असेल, डिरेक्शनची कार्यशाळा असेल, इवन संवाद लेखनाची कार्यशाळा असेल, अशा विविध टेक्निकल आस्पेक्टवरती पण आपण वर्कशॉप फिल्म मेकरसाठी किंवा या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांसाठी आपण घेत असतो. आणि मला सांगायला नक्की आवडेल की दरवर्षीचा हा प्रतिसाद जो आहे ना, हा खूप चांगल्या पद्धतीने वाढतो आहे. म्हणजे पहिल्या वर्षी आपल्याकडे साधारण एक 40-50 फिल्म्स आपल्याकडे आल्या होत्या आणि ह्या वर्षी 4थ्या फिल्म फेस्टिवलला आपल्याकडे 100 ते 125 फिल्म आपल्याकडे आलेल्या आहेत. वा. आणि ह्या 125 फिल्मपैकी आपण 70 फिल्मचं स्क्रीनिंग आपण 2 दिवसामध्ये आपण करणार आहे. बरं, हे कुठे असणार आहे? आणि हा जो 2 दिवसाचा शॉर्ट फिल्म फेस्टिवल असणार आहे हा छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरामध्ये महाबळ रोडचं जे आहे आपलं एक भव्य दिव्य असं ते असणार आहे. यावर्षी राज कपूर जींचं जन्मशताब्दी वर्ष आहे. बरोबर. तर त्या निमित्ताने आपण संपूर्ण परिसराला स्वर्गीय राज कपूर हे नाव आपण त्यांना दिलेलं आहे. तसंच त्रिशताब्दी इयर आपलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांची प्रदर्शनी आपण तिथे लावणार आहोत. वा. आणि राज कपूरजींच्या जीवनावरची पण प्रदर्शनी आपण तिथे लावणार आहोत. आणि या पद्धतीने जे चित्रपट क्षेत्रातले मान्यवर आहेत 2 दिवस यांची रेलचेल असणार आहे लोकांसाठी. फिल्म मेकर्स जे येणार आहेत त्यांच्यासाठी भरगच्च असा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि मी उलट म्हणजे आपल्या माध्यमातून सगळ्या जळगावकरांना इवन मला वाटतं हे जळगावच्या बाहेरही जात असेल, ब्रॉडकास्ट होत असेल तर सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना मी आवाहन करू इच्छितो की 2 दिवस तुम्ही या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये नक्की या. आवर्जून तुम्हाला खूप आवडेल. नक्की नक्की. आपण जसा उल्लेख केला की अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि जाणीवपूर्वक अत्यंत सखोल असा विचार करत ह्या सगळ्या याची आखणी केलेली आहे विविध कार्यक्रमांची. बरं, मग लघुपट ही जी काय हा महोत्सव आहे शॉर्ट फिल्म्सचा, तर याच्यासाठी काही विषय असतात आणि दरवर्षी विषय अतिशय जाणकार अभ्यासू लोकांकडनं तुम्ही ते सिलेक्ट करतात. तर ह्या वर्षाचे विषय कोणते असणार आहेत? ह्या विषय सांगण्यापुरती मला वाटतं एक पोस्टर इथे आणलेलं आहे, ते आपण पोस्टर सगळ्यांना दाखवूया. जरूर जरूर त्याच्यावरून जरूर. आपल्याला नक्की आयडिया येईल. होय होय. हे पहा मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी अत्यंत आकर्षक आणि सुबक असं हे पोस्टर आहे. त्याच्यात या 2 दिवसांमध्ये जे काही कार्यक्रमांची मेजवानी अतिशय विचारपूर्वक योजलेली आहे, आखणी केलेली आहे, ते सगळं आपल्याला दिसतं आहे. या ठिकाणी विषय दिसतो आहे आपल्याला. विषय परिवार, सामाजिक समरसता, पर्यावरण, नागरिक कर्तव्य, शिक्षण आणि कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि समर्थ भारत. बघा किती सुरेख आणि नक्की ह्या सगळ्या विषयांची योजना आहे आणि सगळ्या कार्यक्रमांची जी रचना आहे ती अगदी दिग्गज लोकांनी इन्व्हॉल्व्ह होऊन हे केलेली आहे. आणि त्यामुळे नक्की मागच्या 3 फेस्टिवल्सप्रमाणे हा सुद्धा 4था फेस्टिवल हा यशस्वी होणार आहे मित्रांनो. बरं, मग लघुपट, कॅम्पस फिल्म, बाल चित्रपट, माहितीपट असं पण स्वरूप असणार आहे. आपण याच्यात कॅटेगरी ठेवलेल्या आहेत. बरं. शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी आणि कॅम्पस फिल्म आणि बालचित्रपट अशा. अच्छा अच्छा. आणि ह्या विषयाला अनुसरून वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण या शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी वगैरे आपण मागवलेल्या आहेत. आणि आपल्या विषयाला धरून त्या असतील, त्या वेळेमध्ये ज्या असतील अशांची स्क्रुटिनी आपण केली. एक समितीने संपूर्ण सगळे आलेले शॉर्ट फिल्म्स बघितले आणि त्यातनं निवडक अशा आपण 70 शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग करणार आहोत. शॉर्टलिस्ट करून. छान छान छान. बरं, मग जसं ग्रेट शोमॅन राज कपूरजींचा आपण उल्लेख केला तर त्यांचं श्री 420 मी माझ्या वाचण्यात आलं होतं की तो चित्रपट गाजलेला जो आहे तो सुद्धा अगदी टुरिंग थिएटरमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत. म्हणजे तो जो फील आहे टुरिंग टॉकीजचा पहिल्या जुन्या काळाचा जो आहे तो यावा या दृष्टीने ती जुन्या आठवणी आपल्या ताज्या व्हाव्यात म्हणून आपण यावर्षी भाऊंच्या उद्यानामध्ये तो आपण स्क्रीनिंग करणार आहोत. म्हणजे अगदी खाली सतरंजी टाकून गप्पा मारत समोर तो पिक्चर आपण बघणार आहोत.
आणि श्री 420 बघायला कोणाला नाही आवडणार. क्या बात. तर म्हणून आपण ते भाऊंचं उद्यान निवडलं आहे. तिथलं जे एक सुंदर असं ॲम्पी थिएटर आहे त्या ॲम्पी थिएटरमध्ये आपण दाखवणार आहोत. बरं, हे सगळं मोफत असणार आहे नाही? अगदी अगदी. वा. 2 दिवसाचा खानदेशच्या- संभाजीराजेला असणारा कार्यक्रम इवन ॲम्पी थिएटरमध्ये असणारा सगळ्यांसाठी मोफत आहे, सगळ्यांसाठी खुला आहे. वा वा वा. म्हणजे अगदी आबालवृद्धांनी, म्हणजे लहान मुलं असतील, महिला मंडळ असेल, अगदी जुने जाणते रसिक असतील, सगळ्यांनी अगदी यावं आणि ह्या सोनेरी संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांची एका इन्व्हॉल्व होऊन अगदी संवाद पण एक वैशिष्ट्य असतं की नाही या सगळ्या लोकांशी इंटरॅक्शन. 1-to-1 आपण इंटरॅक्शन या आलेल्या सगळ्या दिग्गजांशी करू शकतो मास्टर क्लासच्या रूपाने. हो, आणि ओपन फोरम पण ओपन फोरम असणार आहे. बरं बरं बरं. या क्षेत्रामध्ये जे होतकरू मुलं आहेत, विशेषतः तरुण मुलं जे आहेत, ज्यांना करिअर करायचं आहे या क्षेत्रात, त्यांच्यासाठी आपण ओपन फोरम ठेवलेला आहे. या दिग्गजांशी ते 1-to-1 त्यांचे काय त्यांना समस्या येतात ते मांडतील आणि त्यातनं कदाचित सोल्युशन त्यांना तिथे मिळू शकेल. बरं, मग विनीतजी, आपण अगदी प्रारंभापासून या फेस्टिवलच्या संदर्भामध्ये अतिशय विस्तृत माहिती दिली आणि खऱ्या अर्थानं आपण सक्रिय त्यात योगदान देत आहेत, त्यामुळे सहसंघटक या नात्याने आपल्याला सगळं माहिती आहे नाही का. बरं, मग प्रत्येक वर्षी एक थीम घेऊन आपण चालतो, एक संकल्पना घेऊन. तर यावर्षी फेस्टिवलची संकल्पना काय असणार आहे? यावर्षी आपण चित्रपटसृष्टी आणि भारतीय दृष्टी ही संकल्पना आपण घेतली आहे. वा वा. चित्रपट सृष्टी भारतीय आणि भारतीय दृष्टी. छान छान छान. तर याच्या मागची संकल्पना अशी आहे की चित्रपट क्षेत्रातनं भारतीय विचार, भारतीय मूल्य, इवन भारतीय सिनेरी कुठेतरी लुप्त होत चालली आहे. कोणी उठतं आणि बाहेर जाऊन शूटिंग करतं, अगदी म्हणजे त्यात वावगं असं काही नाही, पण आपल्याकडे एवढं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असताना आपण बाहेर का जावं हा त्यामागचा उद्देश आहे. आपल्याकडची लोकेशन्स असतील, आपल्याकडची कलाकार मंडळी असतील, ह्याचं लोकांना, आपल्याच लोकांना, बऱ्याच लोकांना कल्पना नसते की एवढं ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, या ग्रामीण भागातली भाषा असेल. आता भाषेवरनं पण भरपूर ठिकाणी लोकल लँग्वेजला पण खूप चांगला असा प्रतिसाद आता मिळतो. विविध कार्यक्रम असतील, विविध तुमचे शोज असतील, त्यातनं ग्रामीण भाषेला खूप प्रोत्साहन मिळतं. ते हे कुठेतरी लोकांसमोर यावं हा आमचा त्यामागचा उद्देश आहे. वा 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 वा. आणि दरवर्षी आपला जो पुरस्कार वितरण सोहळा होतो की नाही, तो सुद्धा अतिशय नेत्रदीपक असतो, कॅची असतो आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी आकर्षण ते असतं. तर यावर्षी ओपनिंगसाठी, उद्घाटन सोहळ्यासाठी आणि ह्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कोणते गेस्ट्स असणार आहे चित्रपटसृष्टीतले? उद्घाटनासाठी आपल्याकडे सुप्रसिद्ध सिने अभिनेते गिरीशजी कुलकर्णी, उत्तम रायटर आहेत, डिरेक्टर आहेत आणि अभिनेते तर आहेतच आहे. नक्कीच नक्की ते येणार आहेत आणि ते स्वतः एक मास्टर क्लास घेणार आहेत. युवकांना या क्षेत्रात काय संधी आहे याच्याशी, त्यांच्याशी आपण संवाद त्यांच्याशी आपण साधू शकतो. प्लस आपल्या इथले सगळ्यांना माहितीच आहे अशोक भाऊ असणार आहेत, अशोक भाऊ जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष असणार आहेत आणि राजू मामा भोळे हे देखील असणार आहेत. बरं 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 बरं. मग आपल्या ज्या 3 कॅटेगरीज आहेत, म्हणजे लघुपटामध्ये परत बालपट असेल किंवा तुमचं कॅम्पस फिल्म्स असतील आणि लघुपट असतील, तर ह्या याच्यामध्ये आपण वैयक्तिक पण देतो आणि सांघिक पण देतो नाही का. तर त्याचं स्वरूप काय असणार, एकूण किती रक्कम? एकूण साधारण 1.25 लाख रुपयाचं आपण बक्षीस आपण या फिल्म महोत्सवामध्ये आपण देणार आहोत. प्रोत्साहन आणि वैयक्तिक अशा सर्व. आणि हा अत्यंत नेत्रदीपक असा सोहळा असतो. ज्या पद्धतीने तुम्ही टी व्हीवरती एखादा फिल्मफेअर अवॉर्ड वगैरे बघतात, त्याच पद्धतीचा हा अवॉर्ड असणार आहे. आणि जळगावकरांनी या 2 दिवसासाठी नक्की यावं हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय की अशी संधी जळगावमध्ये फार कमी मिळते. आणि जसं जळगावचं नाव सुवर्णनगरी म्हणून फेमस आहे, तसं सांस्कृतिक नगरी म्हणून पण आता नाव चांगल्या पद्धतीने खूप वर जातं आहे असं मला वाटतं. त्यात आमचा हा थोडासा खारीचा वाटा म्हणायला हरकत नाही. बरं, जसं आपण एक कार्यकर्ता म्हणून या सगळ्या ॲक्टिव्हिटीशी, ह्या खऱ्या अर्थाने ही चळवळच आहे. फिल्म मेकिंग सोपं काम नाही आहे, पण एक नाव पहिल्यापासून आहे, प्रारंभापासून. म्हणजे खऱ्या अर्थानं चित्रकर्मी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असे योगेशजी सोमण आहे. ते मास्टर क्लास दरवेळेला घेतात आणि
त्यांचं पण मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना लागतं. पण असंच कोणी अजून दुसरे मास्टर क्लास घेणारे अजून कोण कोण आहेत? जसं गिरीजींचा तुम्ही उल्लेख केला असणार आहे. येस. संभाजीनगरचे शिवकदम जे आहेत MGM युनिव्हर्सिटीचे डीनच होते फिल्म इन्स्टिट्यूटचे जे HOD आहेत राईट ते घेणार आहेत. त्याच्यानंतर एक आपले मिलिंद लेले म्हणून आहेत पुण्याचे, ते घेणार आहेत मास्टर क्लास. अच्छा अच्छा. आणि एक डॉक्युमेंटरीवरती अरुण शेखर म्हणून आहेत, त्यांचं मास्टर क्लास होणार आहे. बरं. आणि ओपन फोरम पण असणार आहे. आणि ओपन फोरम हा सगळ्यांसाठी असणार आहे. छान 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 छान. पहा म्हणजे मी याच्यात फक्त जस्ट टू ॲड, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन जे नुकतंच निवड झालेले आहेत आणि स्वर्गीय अभिनेता अतुल परचुरे, सभागृहाला यांची नावं आपण देतोय. म्हणजे हा सगळा सर्वंकष सखोल असा विचार सगळ्या आयोजनामागे आपण केलेला आहे. तर निश्चितच यशस्वी होणार आहे, यात वाद नाही. मी पुन्हा म्हणजे विनीतजींनी जसं म्हटलं, मित्रांनो, आपली व्ह्युअरशिप ही वाढत चाललेली आहे आणि यूट्यूबला आपण नेहमी असतोच आणि कायमस्वरूपी असतो. तर हे एपिसोड आपल्या मित्रांना पण आपण जरूर दाखवा आणि आपली पावलं जी आहेत ती या फेस्टिवलकडे आपण वळवा. विनीतजी, जसं हा एक भाग झाला म्हणजे फेस्टिवलच्या संदर्भामध्ये तुमचं योगदान, आणि त्यानिमित्ताने तुम्हाला आम्ही ह्या कट्ट्यावर बोलवलं आणि छान गप्पा आपल्या रंगत आहेत, 1 to 1 छान इंटरॅक्शन पण होतं आहे. पण रोटरीमधलं तुमचं कामसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, रचनात्मक स्वरूपाचं आहे. तुम्ही व्हायब्रंट क्लब म्हणून ज्याचा लौकिक आहे, ज्याची ओळख आहे खानदेशभरामध्ये, असं रोटरी वेस्टचे तुम्ही विद्यमान अध्यक्ष आहात आणि तुमच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स पण साकारताना आम्ही बघतो आहे. कारण तुमच्यासोबत वाट चालत असताना हे सगळं जाणवतं की अतिशय ज्याचा दूरगामी परिणाम होईल आणि समाजात त्याची प्रशंसा तर होईलच होईल, पण समाजाला त्याचा खूप चांगल्यापैकी फायदा होईल असे काही प्रोजेक्ट्स तुम्ही राबवता. तर ते वानगी दाखल, नमुने दाखल काय कुठले कुठले प्रोजेक्ट्स तुम्ही घेतलेत? रोटरीचा यावर्षीचा मी अध्यक्ष आहे, 24-25चा. होय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 27-28ला आपल्याला डिस्ट्रिक्ट लिडरशिप करायचा मान मिळालेला आहे. आपल्याच क्लबचे डॉक्टर राजेश पाटील सर आहेत, ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होणार आहेत. आणि त्यानिमित्ताने ही सगळी वाटचाल आपली जी आहे ना, ही सुरू आहे की जेणेकरून संपूर्ण, आणि जसं तुम्ही म्हणालात की हा व्हायब्रंट क्लब आहे, येस, तर हा संपूर्ण डिस्ट्रिक्ट म्हणजे नाशिक टू नागपूरमध्ये हा सगळ्यात व्हायब्रंट क्लब असा समजला जातो. आणि त्या क्लबचं प्रेसिडेंट होणं खरं तसं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे, कारण सगळेच दिग्गज त्या क्लबमध्ये आहेत. आणि प्रत्येक प्रेसिडेंट किंवा त्याची टीम जी असते ही काहीतरी वेगळं समाजासाठी काहीतरी वेगळं पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते. तर काही गोष्टी आम्ही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केल्या आहेत. यावर्षी आम्ही एक पुस्तक वाटप प्रत्येक मेंबरला आपण देत आहोत की दरवर्षी वाढदिवसाला आपण देतो काहीतरी गिफ्ट देतात, तर त्याच्यात आपण ही पुस्तकं आणि सगळ्या मेंबरला वेगवेगळं पुस्तक आपण देणार आहोत आणि पुन्हा ते वर्षभरानंतर त्यांच्याकडनं मागवणार आहोत. आणि आपल्या हॉलला, मायादेवी नगरचा जो हॉल आहे, तिथे आपण एक छोटी लायब्ररी सुरू करण्याचा आपला एक मानस आहे. हा एक वेगळा उपक्रम आहे. एक 14 नोव्हेंबरला आपण बालदिन जो साजरा करतो, तर तिथे आपण जिल्हा परिषदची टाकळखेड्याची जी शाळा आहे ती दत्तक घेतलेली आपण. तिथल्या 20 मुलांना आपण संभाजीनगरच्या MGM इन्स्टिट्यूटला नेलं होतं आणि संपूर्ण चित्रपट कसा बनतो, ॲक्शन काय म्हणतात, सीन काय म्हणतात, कॅमेरा काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण त्यांना माहिती करून दिली. त्याच्यानंतर डबिंग आपण मगाशी जे शिवकदम सरांचा शिवकदम त्यांच्या आणि वर्तमानपत्रांनी सुद्धा खूप चांगली दखल घेतली. त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन. आणि मला सांगायला आवडेल की देशमुख सर त्या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट हेड होते आणि खूप चांगल्या पद्धतीने तो झाला. विशेष म्हणजे मुलं खूप खुश होती. त्यांनी त्यांच्याकडनं एक सीन तिथे करून कल्पना सुद्धा केली जाणार नाही अशा पद्धतीने सगळं ते बागडत पण होते, आनंद घेत होते छान. आणि सगळं फिल्म मेकिंग काय प्रोसेस असते समजून घेत होते आणि त्यांच्यावर म्हणजे प्रात्यक्षिकं पण झालेत. हे फार महत्त्वाचं. म्हणजे खऱ्या अर्थाने बालदिन साजरा केल्याचं एक समाधान त्या दिवशी वेगळ्या पद्धतीने हटके. क्या बात. अजून काही दिवाळीला आपण एक वेगळा प्रोजेक्ट आपण घेतला. जळगाव जिल्ह्यातले जे शहीद जवान आहेत त्यांच्या परिवारासोबत आपण भाऊबीज साजरी केली. वा वा.
बोलवण्याचा उद्देश हा होता की कुठेतरी त्यांचं स्मरण आपण त्यानिमित्ताने करावं, त्यांच्या फॅमिलीला आपण त्यानिमित्ताने भेटावं, हा एक त्यामागचा उद्देश होता. आणि 17 फॅमिलीज आपल्या इथे आलेल्या होत्या. त्यांच्यासोबत आम्ही दिवाळी साजरी केली. त्यांना वेगवेगळे आम्ही गिफ्ट्स त्यांना दिले. त्यांना म्हणजे पैशाची आवश्यकता असं नाही, पण एक कुठेतरी माणूस आपल्या घरचा गेल्यावरती पण आपल्या फॅमिलीला रेकग्निशन मिळतं, हे सगळ्यात महत्त्वाचं. ही भावना त्यांच्यामध्ये खूप म्हणजे सुखावणारी त्यांना वाटली. आणि सगळ्यांनी जे आपले 5 प्रेसिडेंट असतात, जे मेंबर असतात, सगळे बसले आणि आलेल्या ज्या बहिणी होत्या त्यांना ओवाळलं आणि अशा एका अनोख्या पद्धतीने आपण भाऊबीज ती साजरी केली. छान 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 छान. वा. आणि आता उर्वरित सगळे जे काही आपलं रोटरी इयर आहे त्याच्यात पण तुमचे बरेच संकल्प आहेत आणि सगळंच म्हणजे हटकेच सगळ्या गोष्टी आहेत. अतिशय विचारपूर्वक सगळ्या गोष्टींची आखणी आहे. बरं, मग हे सगळं करत असताना एकीकडे व्यवसाय आहे पिढीजात असलेला, नंतर काही सेवाभावी प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही इन्वॉल्व आहात, काही छंद पण तुम्ही जोपासतात, पण हे सगळं करत असताना फॅमिली सपोर्ट आपला फार महत्त्वाचा असतो. काय सांगाल त्याच्याबद्दल? निश्चित फॅमिलीचा सपोर्ट असेल तेव्हाच हे शक्य आहे. नक्की नक्की. आणि नुसतं सपोर्ट नाही तर म्हणजे मला कुठे काही प्रोजेक्ट करायचा आहे किंवा कुठे काही इवन बोलायचं असेल कुठे काही, तर सगळ्यात पहिले मी घरच्यांशी डिस्कस करतो आणि मग त्यांची पण आयडिया मी घेत असतो आणि त्या दृष्टीने मग पुढे काम करत असतं. म्हणून कदाचित ते सगळ्यांना भावतं, आवडतं असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं तुमची मुलगा हे सगळे कलासक्त ही तुमची फॅमिली आहे. हो. तुमच्या अर्धांगिनीसुद्धा, काय सांगाल त्यांच्याबद्दल? माझी म्हणजे अर्धांगिनी नेहा जोशी, ती भरतनाट्यम आर्टिस्ट आहे आणि मुद्रा स्कूल ऑफ भरतनाट्यम तिचं स्कूल आहे. आणि विविध कार्यक्रम तिचे भरतनाट्यमचे होत असतात. आणि सध्या ती आता युनिव्हर्सिटीला गव्हर्नर नॉमिनेटेड सिनेट सदस्य म्हणून पण आहे. आणि लवकरच तिथे पण भरतनाट्यमचा कोर्स हा परफॉर्मिंग आर्टच्या अंडर सुरू करणार आहे. वा वा. आणि जळगाव जिल्ह्यातच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या क्लासेसचे, त्यांच्या विद्यार्थिनींचे परफॉर्मन्स हे होत असतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. अतिशय कमी वयात ह्या सगळ्या तुमच्या गोष्टींची, कामाची, रचनात्मक आणि सकारात्मक कामाची दखल घेतली गेलेली आणि काही पुरस्कारसुद्धा तुमच्या वाटेला नक्कीच आलेले आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? पुरस्कार मिळाले पण कसं आहे वगैरे, हां, पण म्हणजे आपण त्याच्यासाठी काही करत नाही. केवळ आपल्याला जे भावेल ते करावं, जे लोकांसाठी उपयोगी आहे ते करण्याकडे जास्त कल माझा असतो, असं माझं मत आहे. मित्रांनो, विनीत जोशी हे बहुआयामी, खऱ्या अर्थानं व्हर्सटाईल असं व्यक्तिमत्व आज आपल्या संवाद कट्ट्यावर वेळात वेळ काढून विनीतजी आले आणि त्यांनी 4थ्या ह्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या संदर्भामध्ये चांगल्यापैकी माहिती आपल्या सगळ्या चित्रपट रसिकांना दिलेली आहेत, आपल्या नेहमीच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. तर नक्की आपण हा सगळा मोफत असणार आहे आणि हा नेत्रदीपक सोहळ्याचा पण साक्षीदार होण्यासाठी नक्की मोठ्या संख्येने या. आणि चित्रपट प्रोसेस काय असते, तिचं मेकिंग काय आहे, कसं तो चित्रपट बनतो आणि दिग्गज कलावंतांचा सत्संग, त्यांच्या समोरचं इंटरॅक्शन, त्यांच्यासोबतचे काही त्या चर्चा, संवाद, हे नक्की आपल्याला फलदायी ठरणारे आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. जसं त्यांनी अपील केलं तसं मीही करतो. आपण नक्की जरूर या, मोठ्या संख्येने या. विनीतजी, आपण आलात आणि या आमच्या टीमच्या वतीनं मनापासून आपलं आभार व्यक्त करतो आणि तुमच्या या संपूर्ण कामाला सॅल्यूट करून शुभेच्छासुद्धा मी देतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. मल्हार कम्युनिकेशनचा हा हॉबी टू बी डू जो कार्यक्रम आहे, अत्यंत वेगळा असा हा कार्यक्रम आहे आणि सरांच्या माध्यमातून चांगलं बोलतं प्रत्येकाला ते करतातच. आणि हा आजचा एपिसोड 197वा होता आणि मी मल्हार कम्युनिकेशनच्या या एपिसोड जो आहे हा 1000पर्यंत जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.